तर आपण इतिहास हा विषय बघत होतो. इतिहास या विषयामध्ये आपण इतिहासाची साधने या चॅप्टरला सुरुवात केली होती. आपण बघितले होते की प्राचीन व मध्ययुगीन जो काळ होता, या काळामध्ये जी इतिहासाची साधने आहे याचा अभ्यास आपण प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये केलेला आहे. या स्टँडर्डमध्ये 8th स्टँडर्डमध्ये आपण आधुनिक इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत. तर आधुनिक इतिहासाच्या साधनांमध्ये कोणकोणती 6 साधने प्रामुख्याने आपण याचा अभ्यास करतो. तर या 6 साधनांमध्ये भौतिक साधनांचा आपण सखोल अभ्यास केलेला आहे. लिखित साधनांचा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण मौखिक साधनांचा अभ्यास करणार आहोत. तर जी भौतिक साधने आहे याच्यामध्ये आपण प्रमुख 5 साधने बघितली होती. या 5 साधनांमधून पण आपण इमारती व वास्तू यांचा अभ्यास केला होता. त्याच्यानंतर आपण पुतळे आणि स्मारके यांना सुद्धा बघितले होते, की पुतळे आणि स्मारके म्हणजे काय आहे? भौतिक साधनांमध्ये कोणत्या 5 साधनांचा समावेश होतो? त्याच्यानंतर लिखित साधने जी 8 ही साधने आहे, ही आपण बघितली होती. याचा अर्थ काय असतो? त्याच्यानंतर वृत्तपत्रे व नियतकालिके यांच्यातील डिफरन्स आपण बघितला होता, की यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे? आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वृत्तपत्रेसुद्धा बघितली होती. त्याच्यानंतर आपण नकाशे व आराखडे यांचा अभ्याससुद्धा केलेला होता. नकाशे शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार करणे म्हणजे काय असते? त्याच्यानंतर वास्तुविशारद काय आहे? स्थापत्यशास्त्र काय आहे? हे सगळ्यांचा अभ्यास आपण केलेला होता. तर आज आपण काय बघणार आहोत? आज आपण बघणार आहोत मौखिक साधने. तर आता मौखिक साधने म्हणजे काय? तर आधुनिक भारताच्या इतिहासात मौखिक साधनामध्ये खालील साधनांचा समावेश होतो. तर हे सेम आहे जसे आपण हर साधनांमध्ये बघतो, की आपण सगळ्यात पहिले भौतिक साधनांचा अभ्यास केला, त्याच्यानंतर आपण लिखित साधनांचा अभ्यास केला. तर लिखित आणि भौतिक साधनांमध्ये सगळ्यात पहिले आपण साधनांच्या बाबतीत माहिती घेतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने किती 8-9 साधने येतात, या 5 साधने येतात. त्याच्यानंतर आपण 3-4 साधनांचा सखोल अभ्याससुद्धा याच्यामध्ये करतो. तर तसेच आपण मौखिक साधनांमध्ये सुद्धा करणार आहोत. तर मौखिक साधनांमध्ये कोणकोणत्या साधनांचा समावेश होतो? तर लोकगीते, लोकांनी गायलेले गीते, पोवाडे, लोककथा, लोकांनी सांगितलेल्या कथा, प्रसंग वर्णने म्हणजे लोकांनी जी प्रसंग वर्णने सांगितली, ती प्रसंग वर्णने, मुलाखती, इंटरव्ह्यूज, त्याच्यानंतर मेळे, जलसे, कलापथके, जे मेळे लागतात, जे जलसे होतात, कलापथके होतात, ओव्या, त्याच्यानंतर स्फूर्तिगीते, अशी स्फूर्तिगीते गायली जातात. तर याच्यामध्ये मौखिक साधनांचा समावेश होतो. मौखिक साधने म्हणजे जे साधने तोंडाने बोलली जातात व तशा प्रकारे हे एक इतिहासाची साधने म्हणतात. जशा लोककथा, ज्या कथा आपल्याला सांगितल्या जातात, त्या कथांवरून आपण इतिहासाची माहिती घेतो, त्या काळातील जीवनाची माहिती घेतो. तर त्याला मौखिक साधने असे म्हणतात. तर अशा प्रकारे स्वातंत्र्य चळवळीचा जो काळ होता त्याच्यामध्ये अनेक स्मृतिगीतांची रचना केली गेली. त्यापैकी आजही काही आजही काही लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत. तर अनेक स्मृतिगीते त्या काळात गायली गेली. तर त्यापैकी काही जी स्मृतिगीते आहे, ती स्मृतिगीते आजही लिखित स्वरूपात आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर परंतु अनेक अप्रकारची स्मृतिगीते स्वातंत्र्य सैनिकांना मुखोद्गत आहे. पण अशीही काही स्मृतिगीते आहे जी की लिहिली नाही गेली, पण आजही जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांना ती मुखपाठ आहे. ते म्हणू शकतात. तर त्याला स्फूर्तिगीते असे म्हणतात आणि त्या स्फूर्तिगीतामधून आपल्याला काय-काय बघायला मिळतं? तर स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थितीचे वर्णन ती स्फूर्तिगीते करतात, की स्वातंत्र्यपूर्व काळात कशी परिस्थिती होती. स्वातंत्र्य आंदोलनाविषयीची प्रेरणा, की स्वातंत्र्याच्या आंदोलनाविषयीची प्रेरणा त्यांच्यामध्ये कशी आली, एक जोश भरण्याचे कामसुद्धा ही स्फूर्तिगीते त्यांच्यामध्ये करत होती आणि ही स्फूर्तिगीते एक महत्त्वाचे इतिहासाचे साधनं म्हणून आपल्याला बघण्यात येतात. आता आपण बघणार आहोत पोवाडे. तर पोवाड्यांमधून ऐतिहासिक घटनेविषयीची तसेच व्यक्तीच्या कार्याविषयीची माहिती मिळते. तर पोवाड्यामधून आपल्याला काय मिळते? ऐतिहासिक घटनेविषयीची माहिती, की एक ऐतिहासिक घटना घडली त्याच्याविषयीची माहिती आणि व्यक्तींच्या कार्याच्या विषयी सुद्धा माहिती मिळते, की एखाद्या व्यक्तीने काय कार्य केले याची माहिती मिळते. ब्रिटिश अंमदानीत 1857चा स्वातंत्र्य लढा, ब्रिटिश काळामध्ये 1857चा स्वातंत्र्य लढा झाला, त्या काळाविषयीची आपल्याला माहिती मिळते. त्या काळातील जे व्यक्ती त्या लढ्यामध्ये लढले, त्या व्यक्तींच्या विषयीची आपल्याला माहिती मिळते. त्याच्यानंतर विविध क्रांतिकारकांनी केलेले पराक्रम यावर आधारित रचले गेलेले पोवाडे. विविध क्रांतिकारी जे होते त्यांनी देशासाठी आपले बलिदान दिले, त्यांच्यावरचे पोवाडे रचण्यात आले. त्याच्यानंतर लोकांमध्ये प्रेरणा, चैतन्य निर्माण करण्यासाठी या पोवाड्यांचा उपयोग करण्यात येत असे. लोकांमध्ये प्रेरणा व चैतन्य निर्माण करण्यासाठी अशा पोवाड्यांचा आपण उपयोग करतो. लोकांमध्ये स्फूर्ती निर्माण करण्यासाठी आपण या पोवाड्यांचा उपयोग करतो. या पोवाड्यांचा उपयोग करण्यात येत असे. स्वातंत्र्य लढ्याप्रमाणे सत्यशोधक समाजाने पोवाड्यांच्या माध्यमातून अनेक शोषित वर्गांची जागृती, संयुक्त महाराष्ट्राचा लढा यासारखी घटनावर आधारित पोवाड्यांची रचना केलेली आहे. आता आपल्याला बघायचं आहे की सत्यशोधक समाज म्हणजे काय? तर अनेक समाज जे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ते होते जसे ब्राह्मो समाज, सत्यशोधक समाज. तर त्या काळामध्ये असे समाजसुद्धा होते. तर पोवाड्यांच्या माध्यमातून सत्यशोधक समाजाने शोषित वर्गाची जागृती केलेली आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा यासारख्या विषयावर आधारित पोवाड्यांची रचना त्यांनी केलेली आहे. तर कोणकोणत्या विषयावर आधारित सत्यशोधक समाजाने पोवाड्यांची रचना केली आहे? तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर आता आपण बघणार आहोत दृकश्राव्य आणि दृकश्राव्य साधने. त्याच्या आधुनिक काळाच्या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे छायाचित्रण, मुद्रण, ध्वनिमुद्रण, चित्रपट इत्यादी कलांचा विकास झाला. तर दृकश्राव्य साधने म्हणजे काय? तर आधुनिक काळाच्या तंत्रज्ञानामुळे सायन्स आधुनिक काळामध्ये डेव्हलप झाले त्याच्यामुळे छायाचित्रण म्हणजे फोटो काढणे, ध्वनिमुद्रण म्हणजे आवाज ऐकणे, आवाज ऐकण्याचे साधने आणि चित्रपट म्हणजे ज्याच्यामध्ये
आपल्याला एक छायाचित्रही पाहायला मिळते आणि आवाजही ऐकायला मिळतो. त्याला म्हणतात चित्रपट. इत्यादी कलांचा विकास झाला. अर्थात त्यातून निर्माण झालेली छायाचित्रे, ध्वनिमुद्रिते, रेकॉर्ड्स, चित्रपट यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून करता येईल. तर त्या काळातील जे आपल्याला छायाचित्रे मिळतात, ध्वनिमुद्रणे मिळतात, चित्रपटे मिळतात, ते त्या काळातील परिस्थितीला आपल्याला दर्शवतात आणि त्यालाच आपण इतिहासाची साधने असे सुद्धा म्हणू शकतो. तर त्या काळातील चित्रपट हे सर्व गोष्टी आपल्याला इतिहासाची साधने म्हणून सुद्धा म्हणता येईल. तर छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक स्वरूपाची साधने आहे. तर दृक म्हणजे काय? दिसणे. दृक म्हणजे काय? दिसणे. छायाचित्रे आपल्याला फोटोज आपल्याला काय होतात? दिसतात. तर त्यालाच आपण म्हणतो दृक साधने. तर ती दृक स्वरूपाची साधने झाली. छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती, घटना, त्याचप्रमाणे वस्तू, वास्तू यांची छायाचित्रे काढण्यात येऊ लागली. लोकांची फोटोज काढण्यात येऊ लागली. घटना, त्यांची वस्तू, वास्तू यांची छायाचित्रेसुद्धा काढण्यात येऊ लागली. त्याच्यानंतर या छायाचित्रामधून आपणास व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते किंवा घडले त्याची दृश्य स्वरूपात माहिती मिळते. या छायाचित्रामधून आपणास काय माहिती मिळते, की जो प्रसंग जसा घडला त्याची आपल्याला माहिती मिळते. जो व्यक्ती जसा दिसतो तो आपल्याला बघण्यास मिळतो. त्याची दृश्य स्वरूपात माहिती मिळते. दृश्य म्हणजे दिसण्याच्या स्वरूपात माहिती मिळते. मध्ययुगीन काळात व्यक्ती कशा दिसत होत्या किंवा घटना कशा घडल्या याची चित्रे उपलब्ध आहेत. परंतु सदर चित्रे किती विश्वसनीय आहे यावर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. चित्रे तर उपस्थित आहे, पण छायाचित्रे उपस्थित नाही आहे. तर चित्र किती विश्वसनीय असू शकतात, किती सत्य असू शकतात, याबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. याबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. व्यक्तींच्या छायाचित्रावरून ती व्यक्ती कशी दिसत होती, तिचा पेहराव कसा होता, याविषयीची माहिती मिळते. पण छायाचित्रे जे असतात, फोटोज जे असतात, त्यातून व्यक्ती कशी दिसते याची आपल्याला सखोल माहिती मिळते. तर हे काम छायाचित्रे करतात. चित्रे जी आहेत, ती चित्रे विश्वसनीय आहेत की नाही हे आपल्याला माहीत नाही आहे. पण छायाचित्रे जी आहे, ती विश्वसनीय आहे हे आपल्याला माहीत आहे आणि त्या छायाचित्रावरून आपल्याला त्या व्यक्तीची माहितीसुद्धा मिळते. त्या व्यक्तींचा पेहराव कसा होता, याविषयीची माहिती मिळते. प्रसंगाच्या छायाचित्रामधून संबंधित प्रसंग नजरेसमोर उभा राहतो. आपण एखाद्या प्रसंगाचं छायाचित्र बघितलं, तर तो प्रसंग आपल्या नजरेसमोर उभा राहतो, की प्रसंग कसा घडला असेल. तर वस्तूच्या छायाचित्रात त्याचे स्वरूप लक्षात येते किंवा एखादी वास्तू आहे, जसे ताजमहलचा फोटो आहे, तर आपल्याला त्या वस्तूच्या छायाचित्रामधून त्याचे स्वरूपसुद्धा लक्षात येते. ध्वनिमुद्रिते. आता आपण छायाचित्रे बघितलेली आहे. छायाचित्रे जी आहे, ती दृक स्वरूपाची साधने. आता ध्वनिमुद्रिते म्हणजे काय? रेकॉर्ड्स. छायाचित्रण कलेप्रमाणेच ध्वनिमुद्रण तंत्राचा शोधही महत्त्वाचा आहे. ध्वनिमुद्रिते किंवा रेकॉर्ड्स ही इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने आहे. म्हणजे ही साधने आपल्याला ऐकू येतात म्हणून ही श्राव्य आहे. ऐकणे म्हणजे श्राव्य. इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने आहे. आधुनिक काळात नेत्यांनी किंवा महत्त्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणे, तर आधुनिक काळामध्ये जे नेत्यांनी केलेली भाषणे आहेत ती आपल्याला या ध्वनिमुद्रिताद्वारे ऐकण्यात येतात. ही आपल्याला माहिती देतात. त्या काळातील व्यक्तींनी जी भाषणे केलेली आहेत त्याबाबत. गीते ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहे. जी गीते त्या काळात गायली गेली ती काही ध्वनिमुद्रिताच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळतात. त्या गीतांवरून आपण त्या काळातील इतिहासाबाबत माहितीसुद्धा मिळवू शकतो. त्याचा व्यापार इतिहासाची साधने म्हणून केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले जन गण मन हे राष्ट्रगीत किंवा सुभाषचंद्र बोस यांचे भाषण यांचा वापर आधुनिक इतिहासाच्या अभ्यासात श्राव्य साधने म्हणून काम करता येतो. तर आता हे उदाहरण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, की रवींद्रनाथ टागोर यांनी गायलेले जन गण मन हे राष्ट्रगीत किंवा सुभाषचंद्र बोस यांचे भाषण किंवा याचा वापर आधुनिक इतिहासाच्या साधनाच्या श्राव्य साधने म्हणून केला शकतो. ही साधने आपण ऐकतो म्हणून याला आपण श्राव्य म्हणतो. ती साधने आपण बघत होतो, ते फोटोज होते म्हणून त्यांना आपण छायाचित्रे म्हणत होतो. ती आपल्याला दृक प्रकारची साधने होती. ही श्राव्य प्रकारची साधने आहे. तर दृक म्हणजे काय? तर दृक म्हणजे पाहणे, त्याचे होते छायाचित्रे. पण श्राव्य म्हणजे काय? ऐकणे, ऐकण्यावाली साधने. तर त्याला आपण म्हणतो श्राव्य साधने. त्याला आपण म्हणतो ध्वनिमुद्रित रेकॉर्ड्स ही त्याच्यामध्ये येतात. तर करून पहा, भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळाशी संबंधित स्मृतिगीतांचा व पवाडाचा संघर्ष करा व त्याचे सादरीकरण. तर मला करून बघायचं आहे. तर आपण काय काय बघितलं? आपण बघितले छायाचित्रे. छायाचित्रे ही दृक प्रकारची साधने आहे आणि त्याच्यानंतर ध्वनिमुद्रित. ध्वनिमुद्रित ही श्राव्य प्रकारची साधने आहे. पण असंही एक साधन आहे जे दृकश्राव्य आहे. दृकश्राव्य म्हणजे काय? आपल्याला ते दिसत पण आहे आणि ऐकू पण येत आहे. म्हणजे काय? तर चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार मानला जातो. म्हणजे काय? जी मूव्ही आहे ती तुम्हाला दिसते पण, छायाचित्रे पण तिथे चालू आहे आणि तुम्हाला ऐकू पण येते डायलॉग्स. तर तुम्हाला एक साधन दिसत पण आहे, दृक पण आहे आणि ते ऐकू पण येत आहे. याचा अर्थ आहे ते दृकश्राव्य प्रकारचं साधन आहे. तर याच्यामध्ये इथं म्हणले चित्रपट हा जो आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार मानला जातो. 20व्या शतकात चित्रपट तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. 20वे शतक म्हणजे काय? जे 1900 ते 2000चा काळ होता त्याला म्हणतात 20वे शतक आणि आपण जो काळात राहत आहोत 2026 त्याला म्हणत आहे 21वे शतक. तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. दादासाहेब फाळकेंनी इसवी सन 1913 मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचा मुहूर्तमेढ रोवली. म्हणजे दादासाहेब फाळके यांनी सर्वात पहिला चित्रपट बनवला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चले आंदोलन यासारख्या ऐतिहासिक प्रसंगाच्या ध्वनिचित्रफिती उपलब्ध आहेत. म्हणजे दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह याच्या ध्वनिचित्रफिती उपलब्ध आहे. म्हणजे
त्याचं छायाचित्रसुद्धा उपलब्ध आहे आणि त्याचे डायलॉग जे आवाज आहे तो सुद्धा उपलब्ध आहे. या चित्रफितीमुळे घडलेली घटना आपल्याला जशीच्या तशी पाहायला मिळते. आता छायाचित्र आहे, छायाचित्रामधून तुम्हाला फक्त फोटोज पाहायला मिळतात. या मग श्राव्य साधने आहे, त्याच्यामधून फक्त तुम्हाला ऐकण्याला मिळते. पण ही जी साधने आहे याच्यामध्ये तुम्हाला फोटोज पण बघायला मिळतात. फोटोज जो व्हिडिओ चालू आहे तो पण बघायला मिळतो आणि ऐकायलाही मिळते. ते घटना जशी घडली तुम्हाला तशी बघायला मिळते. प्राचीन आणि मध्ययुगीन काळाच्या तुलनेत आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी विपुल प्रमाणात आणि विविध प्रकारची साधने उपलब्ध आहे. तर जी प्राचीन आणि मध्ययुगीन साधने आहेत ती फक्त भौतिक, मौखिक आणि लिखित साधने आहेत. पण दृकश्राव्य आणि श्रव्य या साधनामुळे जी आहे 20व्या शतकात आणि आधुनिक इतिहासाची जी की इम्पॉर्टंट साधने आहेत त्यामुळे आपण आधुनिक इतिहासाचा सखोल अभ्यास करू शकतो. कारण की घटना जशी घडली तशी आपल्या डोळ्यासमोर आहे. तर विपुल प्रमाणात आणि विविध प्रकारची साधने उपलब्ध आहे. या कालखंडातील भौतिक साधने बऱ्याच प्रमाणात सुस्थितीत आहे. म्हणजे या काळातील जी भौतिक साधने, इमारती ते आहे त्या बहुतेक आता चांगल्याच आहे आणि त्याच्या काहीच झालेलं नाही आहे. अभिलेखागारात जतन करून ठेवलेली अनेक लिखित साधनेही उपलब्ध आहे. अनेक लिखित साधनेही आपल्याला उपलब्ध आहे. लिखित साधनाचा वापर करताना मात्र ते विचार कोणत्या विचारांनी प्रेरित आहे, एखाद्या घटनेकडे पाहण्याचा साधनकर्त्याचा दृष्टिकोन काय आहे हे तपासून घ्यावे लागते. पण आता एखादं लिखित साधन आहे, तर ते लिखित साधन जो लिहीत आहे, त्याचे विचार काय आहेत? त्याच्या विचारावर कोणत्या विचारांचा प्रभाव आहे, हे पण आपल्याला बघणं गरजेचं असतं. नाहीतर आपण एखाद्या व्यक्तीचे विचार वाचले आणि त्या विचारांनी आपण प्रेरित झालो, पण त्या व्यक्तीचेही विचार आले त्याच्यामधून हे आपल्याला बघणं खूप जरुरी असतं, खूप इम्पॉर्टंट असतं. अशा साधनांचे जतन करणे आवश्यक आहे. ऐतिहासिक साधनांचे जतन केल्यामुळे इतिहासाचा समृद्ध वारसा आपल्याकडे भावी पिढ्याकडे सोपवता येतो. तर असे जे सर्व साधने आहेत त्यांचे जतन करणे खूप जास्त आवश्यक आहे. याचे जतन केल्यामुळे ही साधने आपण पुढच्या पिढींकडे पोहोचवू शकतो. याची काय गरज आहे? तर आपण जर इतिहासाची साधने पुढच्या पिढींकडे पोहोचवत आहोत, तर तेही जाणू शकतात, की मागची पिढी कशी राहत होती व मागच्या पिढीचा पेहराव कसा होता व त्यांचे जीवन कसे होते याची माहिती त्यांना मिळते. जसे आपणास आज माहिती मिळत आहे 1900च्या काळामध्ये अशी माहिती आपल्याला मिळत आहे या साधनावरून, की तेव्हाचे जीवन कसे होते, तेव्हा इतिहास काय होता, तेव्हा लोकं कशी राहत होती, लोकांचे विचार कसे होते. तसेच आपल्या पुढच्या पिढींनाही ह्या आपण जसे राहत होतो, कसे राहतो याचा अभ्यास त्यांनी करावा व याचा इतिहास त्यांनी अभ्यासावा. यासाठी ऐतिहासिक साधनांचे जतन करणे खूप जास्त जरुरी आहे आणि हा समृद्ध वारसा आपल्याकडे भावी पिढ्यांकडे सोपवता मग आपल्याला येईल. तर या चॅप्टरमध्ये आपण कशा-कशाचा अभ्यास केलेला आहे, तर या एका पेजमध्येच आपण सगळं समजून घेणार आहोत. तर आपला जो इतिहास होता तो आपण स्टार्ट केला होता. आपण बघितले होते प्राचीन व मध्ययुगीन असे इतिहासाचे 2 प्रकार पडतात. प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाचे जे 2 प्रकार आहे याच्या साधनांचा अभ्यास तर आपण प्रिव्हियस स्टँडर्डमध्येच केलेला आहे. आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास आता आपल्याला करणं होता. तर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास आपण स्टार्ट केला होता. तर आपण भौतिक साधने लेक्चर नंबर 1मध्ये बघितली. त्याच्यानंतर लिखित साधने आपण कंप्लीट केली. मौखिक साधने, श्राव्य साधने काय, दृक काय आणि दृकश्राव्य साधने अशी 6 प्रकारची साधनांचा पूर्ण प्रकारे आपण सखोल अभ्यास या चॅप्टरमधून केलेला आहे आणि हा चॅप्टर या इथे एंड होत आहे.